नमस्कार, आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज. निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा. सराईत गुन्हेगार टिपू पठाणवर पुन्हा मोक्का. काळेपडळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई. सराईत गुन्हेगार रिजवान उर्फ टिपू सत्तार पठाण आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध काळेपडळ पोलिसांनी पुन्हा एकदा मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून त्यात ही कारवाई करण्यात आली. टिपू पठाण हा रेकॉर्डवरील कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, खंडणी, दुखापत, मारामारी असे मिळून तब्बल 25 गुन्हे नोंद आहेत. सन 2020 पासून हडपसर येथील सय्यदनगर गायकवाड सोसायटी परिसरातील 1290 चौरस फुटांच्या प्लॉटवर कब्जा करण्यासाठी टिपू पठाण व साथीदारांनी फिर्यादीच्या प्लॉटवरील पत्र्याचे शेड तोडून नुकसान केले. त्याच जागी नवे शेड उभारून इतरांना भाड्याने देऊन पैसे उकळले. सदर प्लॉट खाली न केल्यास 25 लाख रुपये खंडणीची मागणी करण्यात आली. तसेच परत या जागेत आलात तर जिवंत सोडणार नाही अशी जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. हा गुन्हा टिपू पठाण व त्याच्या टोळीने संघटित पद्धतीने करून परिसरात दहशत व गुन्हेगारी वर्चस्व निर्माण केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी या प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाई केली आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, परिमंडळ 5 चे पोलीस उपायुक्त डॉक्टर राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त नम्रता देसाई, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक गुन्हे अमर काळंगे यांच्या सूचनेनुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय हंसाटे, पोलीस उपनिरीक्षक विनायक गुरव व त्यांच्या पथकाने केली आहे. प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड.